जिल्हा कोल्हापूर तालुका करवीर सातेरी डोंगरावर मारुतीचा वाडा छानदार गावाच्या मधाला मारुती रायाचं मंदिर लहान थोरा नात्या देवाचा दार अशा गावामध्ये जन्मला एक हिरा खरोखर नाव त्यांचे मानू बाबू शेळके सतवर सोनाबाई दाई त्यांना झाल्या जोडीदार संसाराच्या गोडीला खरा चढला होता जोर संसाराच्या गोडीला खरा चढला होता जोर कशा पायी केले तर देवा हे मन हो कठोर अर्ध्यावरती तोडला तर सुखी संसाराचा दोर पत्नी मुलांच्या भावाच्या जीवाला लावून या घोर शेळके कुटुंबाला तुम्ही तोडला दार एकच माझ मागण देवा तुझ्या चरणावर धरा सुखाचा हात त्यांच्या कुटुंबीयावर धरा सुखाचा हात त्यांच्या कुटुंबीयावर वाशा गुडखानाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या ढोलावर ढोलाच्या तालावर माझा आवाज चढतोय आवाज चढतोय आणि गाणं मी धनगरी गातोय चालूच्या वर्षात औंधा चालूच्या वर्षात पाऊस कवारी
गावामध्ये मारुती मला तिथं जायचं घडण पूर्वी कालाला देव भोळ्या राजाला लांबूर पल्याला आणि 2-12 कोसाला उगाव त्या बाजूला आणि त्या गावा पंढरपुराला त्या जाग्याला मंगळवेढा सोडला आणि देवाच्या सेवेपायी दामाजी पंत निघून आला या गावा पंढरपुराला आणि त्या गोपाळपूर गावाला. जसा निघून आला होता या गोपाळपूर गावाला दामाजी पंत त्या ठिकाण्याला उदरनिर्वाह कसा लागलाय चालवायला त्यावेळेला 3 वर्षा गवताची गोपा त्यानं बांधायला
अशा गवताच्या गुंपमध्ये राहून नीती नियमाप्रमाणे त्या टायमाला निघून जाईत होता बाबऱ्याचा झाडीदाट जंगलाला आणि लाकडं मुळ्या तोडून त्या ठिकाणी आला. नित्याच्या नियमाला तुझ्याच्या या रोगाला निघून त्याचा लाव भीमा नदीया तीराला एक इच्छा मनात होती कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली भानू धनगरीन. रोजीच्या रोजाला एवढा दामाजी निघून जायचा त्या भीमा नदी तीराला जाऊन भीमा नदी तीराला आंघोळ सोहळा करायचा घडा करंडा भरून घ्यायचा फुलं पुष्प तोडीत देवाच्या शेवला त्या ठिकाणाला निघून जायचं देवा विठ्ठलाच्या रावळाला रावळामध्ये जायचं देवाची सेवा करायची निघून यायचं घरवाड्याला. असा 2-12 वर्षी नेम त्यानं चालवला. 2-12 वर्षी झाली दामाजीच्या लग्नाला. निघून झाली होती 2-12 वर्ष दामाजीच्या लग्नाला. खंत वाटत होती दामाजीच्या राणीला. राणी गोणायला त्या वेळेला मुलबाळ नाही आपल्या पोटाला वाजूट म्हणून सारा गाव लागले नाव ठेवायला. म्हणून राणी गोणाई एक दिवस आपल्या पतीला लागली होती बाबरे आता बोलायला. 12 वर्ष झाली देवा पांडुरंगाच्या रावळाला. नीतीचा नेम चालला तुमचा सेवेचा एक बाळ मागून घ्या त्या वेळेला. एवढं म्हणल्या बरोबर दामाजीनं राणीचं बोल ध्यानात ठेवलं. रामाची रात्रा सरून जायला सवळ्याच्या पाऱ्याला दिनभर बाबरे आता व्हायला. गेला बघा निघून गेला बघा निघून भीमा नदी तीराला भीमा नदी तीराला.
को मेरी नींद चुराएगा लश्कारा लश्कारा तेरे गलियों का लश्कारा। होय कशाला शायर गाणं म्हणे इकडं किंडावतून तुम्ही उतारला असतं होय खरं हे एकदा चालू झालं की असं 5-4 वाजून देत की साहित्य उतरलं कुठलं तापणार नाव होय हे तर तंतून उतरणार तर साखर जरा आणा आणि मग तू शायर गाणं लावूया का काय ते शायर गाण्याचं साहित्य पुरत नाही बरं का बघितल्या गंमत पण असो राणीचं बोल ध्यानात ठेवलं रामाची रात्र संपली दुसऱ्या दिवशी सवळच्या पाऱ्याला नीतीच्या नियमाला दामाजी पंत लवकर उठला काही गडबडीने निघून गेला त्या भीमा नदी तीरावर तेवढेला आंघोळ चवळे केले पाण्यानं घरा भरला फुलं पुष्प तुडीत निघून गेला विठ्ठलाच्या रावळाला नीतीच्या नियमाला निघून गेला देवा विठ्ठलाच्या रावळाला श्री पूजा लागला उतरायला देवाला पाणी लागला घालायला त्या जाग्याला ताज्या पाण्याचा सीताला दिला श्री पूजा उतरली देवाची नियमानं सेवा केली फुलं पुष्प देवाला त्यानं वाहायला जसं काय देवाची पूजा ज्या केली देवाच्या समोरच्या बाजूला दामाची उभा राहिला त्या जाग्याला का खोट ठरत काय करावं दादा टकुर फिरत पण पुढारी झाला म्हणले की रस्ता झालाच कशावर कागदावर येताना वाऱ्यानं सगळ्या गाडीच्या पुढे धुळलाच की बापून रस्ता केलं की बापून केलं हो मलेवडे पत्र केला इकडे कुठं बापू आलाय इथं माणसं का राहत्यात पण हे सुद्धा व्हायला पाहिजे रस्ता तसं बघायला गेलं तर एवढी मोठी वस्ती इथं वाडा खाली वाडा आता आल्या बघा खासदार की अडवायचं रस्ता पाहिजे म्हणून खासदार मागायचं. की मतदानला येतीलच हिकंड रोड आला तसा हिकंड बी होऊ द्या म्हणायचं कधी टाकतील रस्ता करतील हा पण ह्या कामाच्या नावाखाली आपली झोळी भरत काय करावं दादा टकुर फिरत गावचा उरुस आला म्हणलं हा एक पावती बुक प्रत्येक गलीला त्याची यार उरुस आलाय वर्गणी आणा उरुस आलाय वर्गणी आणा म्हणून प्रत्येक पुढारी 100 द्यायची ताकद नसली तर दांडग्या म्हणून 500 मागायचं हा आणि एकदा का वर्गणी जमा झाली की मग अरे पंचानी लावलाय पैशाला कातरा आणि तमाशाला पुढे म्हातारा बोतरा म्हणजे वर्गणी गोळा करायची आणि धार्मिक कार्यक्रम तमाशाचा ठेवायचा होय आता पुरुष म्हणल्यानंतर काही पाहुणे जेव्हा खायला सांगतात बरोबर आहे आपला तर वय झालाय आपण म्हातारा जाऊ कशाला जायचं कोरबाला जाऊन द्या जेवून द्या जमणार नाही म्हातारा पुढच्या कडेला जेवायला हा जाऊन बसलं एखाद्याने विचारलं मामा चावते का घोळून घोळून मोमोसलीच राणीच्या काय पुढे मग खाल्लं नाही मग पण म्हातारा काही घरात बसणार नाही कोरबाला जाऊन देत म्हणणार नाही कारण तो घरी बी बसला आणि मला बी जाईना गर्दीमध्ये घुसतोय काय करावं दादा टकुर फिरत
अहो काय कळतंय थोडं मला घरात म्हातारा जेवण आलू चष्मा काढून घ्यायचा कशाला जाते पण कसं आहे हा अहो गावाला डॉक्टर लयानी रोग पण रोगाची पारख एक आला नाही. अहो असं कसं म्हणता MBBS झाला म्हणजे की खेडेगावात यायचं बोर्ड लावायचा MBBS हा दवाखाना सुरू आहे बरोबर आहे पण एखादा रोगी पेशंट आपली तक्रार काय दाखवा येते आणि हे खेड्यापाड्यातले डॉक्टर कसं आहे औषध काय दिले बघा त्यानं अहो रोगाची तक्रार डोळ्याची आहे आणि त्याला जुलाबाचं औषध आहे. चांगला डॉक्टर आहे हुशार आहे की रोगी आले डोळे दाखवायला हा आणि ह्यानं औषध कसलं दिले जुलाबाचं घरावर काही तांब्या खालची येत नाही. हा आता हे घरातले माहित आहे का नाही घरातली माणसं म्हणतात काल आमचा माणूस खडखडीत होता आज कशानं पळायला आहे वावरातनं खो खो खेळायला लागलाय वावरातनं कोंबड्या कापायला करतो मसुबा लागलाय हा पण एवढं करून सुद्धा बिला 10 रुपये सुद्धा कमी घेणार नाही अजिबात घेणार नाही बिला पायी डॉक्टर कसं रुजतय रे काही वेळा पुढे फिरतय रे नेमाप्रमाणे दामाजीनं देवाची सेवा केली निवदाचं ताट देवाच्या पुढे ठेवलं देवाला निवद त्यानं धावायला तसा लागला होता देवाला निवद पूर्ण धावायला माघारी सल्ला देवाचा लागला दर्शन घ्यायला त्या जागी आला एवढ्याच्या अवधीला आणि दामाजीला राणीच्या बोलण्याची आठवण झाली. दामाजी बोलतो देवाला देवा 2-12 वर्षे झाली येतोय मी आपल्या सेवेला तुझी लागलोय मी तितकी नेमानं भक्ती भावानं सेवा करायला काय देवा नको मला इष्टिट जिंदगानी एक बाळ देवा माझ्या पोटाला वाजबणाचा डाग माझ्या ध्यायचा मिठावा ठेवलेला गाव चाला लागले वांजुटा म्हणून नाव ठेवायला एक बार द्या मला साखर घातलं देवा पांडुरंगाला निवदाचं ताट पाण्याचा घडा हातामध्ये त्यानं घ्यायला पुढचा पुढा माघारी लागला होता फिरवायला दामाजी लागला वाट चालायला त्या जागी आला निघुणाला आपल्या 3 वाश्या गुंपला पण पाठीमागल्या बाजूला देवासारख्या देवाला हुरहुरा लागली जीवाला चिंता लागली होती देवाला वाटायला भक्तानं सेवा आपली मनोभावी केली काय मागित नाही पण आज एक बाळ मागितलं आपल्या पोटाला त्या वेळेला काही झालं तरी आपण एक बाळ देऊ त्या दामाजीला पण बाळ असा द्यायचा त्या बाळानं पुन्हा आपलीच सेवा पाहिजे करायला एवढं म्हणल्यानंतर त्या ठिकाण्याला म्हणून या देवा विठ्ठलानं दामाजीला बाळ देण्यासाठी हाकाळी मारली कुणाला बाबा रे आता भक्ताला त्या ठिकाण्याला आपल्या वेगळ्या वाहनाला गावाला गरुड त्या देवाला बघा देवाला देवा तुझं देऊळ आम्हा भक्त जनांचा मान देवा तुझं देऊळ हाखाळी मारली देवानं विठ्ठलानं कोणाला तर आपल्या वाहनाला त्या गरुड देवाला जसं काय या गरुड देवाला हाकाळी मारल्या पेटला देवाचा धावा ऐकला आणि ह्या गरुडानं भरारी मारली त्या वेळेला गरुड निघून आला देवा विठ्ठलाच्या रावळाला दोन्ही हात जोडलं देवा कशा पाहिजे बोलली ना तुम्ही सांगा मला एवढं म्हणल्यानंतर देवा विठ्ठलानं सांगायची सुरुवात केली त्या जागी आला एवढं म्हणल्या बरोबर देवा सारखा देव बोलतो गरुडाला मी वचन दिले माझ्या एका भक्ताला एक बाळ द्यायचं आहे मला त्याच्या पोटाला म्हणून करता लागला होता देव विठ्ठल सांगायला आलेल्या त्या गरुड देवाला त्या जागी आला निघून जा बाबा द्वारका नगरीला आणि द्वारकेमध्ये
मध्ये माझा परमप्रिय भक्त उद्धव राहतो. त्या उद्धवाला घ्यायचं आपल्या पाठीला. निघून यायचं या पंढरपूर नगराला त्या जाग्याला. एवढं म्हणल्या बरोबर देवाच्या म्हणण्याप्रमाणे गरुडानं त्या टायमाला असा लागला होता भरारी बाबा रे आता मारायला. भरारी या मारला नि भरारी या मारला निघून बघा गेला या द्वारकाया मारुतीच्या वाड्याला मारुतीच्या वाड्याला कोण होत रायाला कोण होत रायाला शेळक्याच्या पुळीला शेळक्याच्या पुळीला म्हणू बघा नावाला म्हणू बघा दैवत्याच्या गतीनं दैवत्याच्या गतीनं झालं बरं दिवस स्वर्गवासी गाण्याच्या कारण नाटूय झाला कुणाला नाटूय झाला कुणाला मारुतीच्या वाड्याला आणि कोण हारी रायाला शेळक्याच्या पुळीला आणि जनार्दन नावाला. माझ्या देवाचा आणि देवाच्या बळीला 101 रुपया आणि लावला माझ्या डोळ्याला. माझ्या मंडळाच्या वतीनं आभार मी मानला देवा माझ्या गुंबाड्या थाप मारी होला. तू काल दिसती हरवली पाकर हरवली पाकर हरवली पाकर गरुडाला पाठवून दिला द्वारका नगरीला. गरुड द्वारकेत यायला आणि उद्धव भक्ताला जसा लागला होता देवाचा निरूप सांगायला त्या जाग्याला. देवा विठ्ठलानं बलावणं केलंय गावा पंढरपुराला. बसा तुम्ही माझ्या पाठीला. उद्धवाला पाठीवरती गरुडानं घेतला त्यावेळेला. जसा देवाला लागला होता आपल्या पाठीवर घ्यायला भरारी लागला मारायला त्या जाग्याला. निघून आलेत दोघे जण देवा विठ्ठलाच्या रावळाला. रावळामध्ये आल्यावर देवा विठ्ठलाला गरुडानं आणि उद्धवानं त्यावेळेला लागली होती नमस्कार बाबा रे आता घालायला त्या जाग्याला. कशाच्या पायात बोलिवलं सांगा लवकर देवा आम्हाला. एवढं म्हणल्याबरोबर देवासारखा देव बोलतो त्या उद्धवाला. देव लागला होता उद्धव भक्ताला बोलायला. बाबा काय सांगायचं तुला. वचन दिले मी माझ्या भोळ्या भक्ताला त्या वेळेला. लहान बाळ द्यायचं आहे मला त्याच्या पोटाला आणि त्यासाठी बाळाचं रूप तूच पाहिजेस यायला. निघून गेला पाहिजे त्या गोणाईच्या पोटाला त्या ठिकाण्याला. एवढं म्हणल्या बरोबर असणारा उद्धव लागला बोलायला. युगाने युगे देवा आपण अवतार घेतला पण माता पित्याच्या नरकात 9 महिने 9 दिवस त्यावेळेला राहण्याचं काम नाही जमायचं मला एवढं म्हणल्यानंतर त्या ठिकाण्याला. आवाज हाणारा आणि कधी जवारा सुटला या गडी जोरात. या मारुतीच्या वाड्याला कसा गार वारा सुटलाय. राहणारे लोक खूप तुम्ही नशिबवान आहे बरं का. कारण फॅनची गरज नाही तुमच्या गावाला. एसीची गरज नाही चला चालू बनायचं काम नाही. एवढं झुळझुळ वारा निसर्गानं तुम्हाला दिलेला आहे. पण हा निसर्गाचा वारा झाला पण कलीचा वारा सांगायचा आहे. बस कळीचा कलीचाच. कारण कलियुग म्हणल्यानंतर कलीशिवाय या युगात काही नाही. तिथे बोलला की 4 पावलं पुढे गेला की तिथं वेगळं हे असणार युग आहे. म्हणून म्हणजे आवाज हाणारा आणि कलीचा वारा सुटला या गडी जोरात. आणि इथे
शर्ट घालतात आणि मॅनेला पॅन्ट. बस अहो ही आताची फॅशन आहे. आताची फॅशन आहे म्हणून आजकाल बघायला गेलं तर या फॅशनेबल युगात आणि आणि या फॅशनच्या पायात पोर का पोरी वळकणात ओया त्या जमान्यात. त्याला नाही धारा ओया आलीच्या जमान्यात. त्याला नाही धारा ओया आलीच्या जमान्यात. मुलांनी भांडी सासू करीत सून पलंगावर लोळत मामाने घेतलाय 15,000चा. हा म्हणून घरामध्ये असणारं धुणं भांडी कुंडी काय असेल ते सगळं त्या म्हातारी सुबाईनं करायचं. सुनबाई दाबात पलंगावर हा तिचा दाब मोठा तीच मोठ्याने विचारते म्हातारे झाले का नाही का? तेवढा दाब आहे बघितलं का. हा पण ह्या दोघींच्या पायात हाल कुणाचं माहित आहे. हा नवरा नाळाचं पाणी भरीत ओया आलीच्या जमान्यात. त्याला नाही धारा ओया आलीच्या जमान्यात. त्याला नाही धारा ओया कशा जाईल. हा जेवढा तरुण वर्ग आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हातारा वर्ग आहे. हा बरोबर आहे. बरोबर. पूर्वीच्या काळात पाणी आणायची पद्धत कशी होती. कावडीनं पहाटे 4 वाजले की नदीला असो विहिरीला असो कावडीनं पाणी. आता दारात चावी आली हा त्या चावीला पाईप आली. ती पाईप पाण्याच्या भांड्या पात्र पोचली. बरोबर आहे. बायको भाकरीला बसलेली गड्याला कामावर जायची घाई. होय भांडे पाण्यात उलटून जाणार. बायको हळूच नवऱ्या म्हणते जरा पाईप धरा हो. हा एक हात कमरेला एक हात पाईपला पाणी कोण भरतंय. नवरा. आजकालच्या युगातली ही पद्धत आहे. म्हणून म्हणजे अहो देव पूजा करून घरी सुनबाई करी पंचारती. वा 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 काय भक्ती मार्ग आहे. देवपूजा काय पंचारती काय. हा पण एवढं सगळं करून सुद्धा माऊलीनो सासू सासऱ्याला दिवसभर उपाशी मारती. अहो शायरी एकादच होती. 15 दिवसात नाही 1 दिवस झाली. मग काय 8-10 दिवस माता म्हातारी घरात उपवास येत रोज एकादशीच आहे का. रोजच आहे होते. आणि 8-10 दिवस घरात माता म्हातारी उपवासी राहिली तरी चालेल. हा पण हल्लीच्या युगातली ही सोनबाई माहेराची करती या भरती हो या आईच्या जमान्यात. त्याला नाही धारा हो या आईच्या जमान्यात. त्याला नाही धारा हो या आईच्या जमान्यात. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे हा पूर्वी फक्त रेशनचं मिळत होतं. होय पण हा कोरोना आला आणि लॉकडाऊन पडलं तिथपासून मोदीने बी फुक्कट द्यायला चालू केलं. मग एवढं खाऊन शकतोय. हा म्हणून आई आली म्हणजे एक पिशवी भरलीच. रेशनचा आहे. काय नेहमी असेल ते आई सगळं माहेरला. बरोबर आहे. म्हणून म्हणजे काही सतयुग आणि कलियुग या दोन युगामधला माऊलीनो फरक असा जे सतयुगात होतं हा त्यातलं कलियुगात काहीच नाही राहिलेलं नाही. काही सुद्धा राहिलं नाही. कारण पूर्वीचा काळ कसा होता बघा. जुन्या लोकांना आठवतो. पूर्वीच्या काळात आव कुंकू आल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या. एक रुपयापेक्षाही मोठ्या आकाराचं कुंकू माऊलीच्या कपाळाला असायचं. कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला एवढं आयुष्य आपल्या पतीला. पूर्वीचा समज. आता त्या कुकवाचं नाही नाव झालं. कुकवाच्या जागी टिकली आली, टिकली टिकली तर टिकली ना तर जीवाला मुकली. टिकली आल्या. पण कसं आहे आव कुंकू आल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या. पण बाथरूमच्या भिंती सर्व सुवासिनी झाल्या. शाबास. यात बी काही चूक नाही कोणाची. कारण का 25-30 लाख घालायचं बंगला बांधायचा. हा बंगला बांधला की त्या बंगल्याचं वास्तू करताना उमऱ्याला हळद कुकू, चौकटीला हळद कुकू, बर. तळाला कुंकवाची बोट. मग बाथरूमची आठवण कोणाला होती का. कोणाला तर नाही. म्हणून आंघोळीला गेले की कपाळाची काढायची आणि बाथरूमला चिकटवायची. ते वास्तवच म्हणायचं होतं. नाहीतर मग कोणाला आठवण होईल का. एवढंच नाही त्यातून जर मळ्यावर दूध काढायला वस्तीवरून लांब जायचं असलं
तर जाता जाता कपाळावरची काढायची आणि दंडाला लावायची तोंड धुयाचं, पुन्हा दंडावली काढायची, कपाळावर लावायची, हातात किटली घ्यायची आणि सरळ धार काढायला जायचं. अशी रीत कलियुगात ओ या रीत जमान्यात. नित्य नित्य गुरुच्या घरी चढून जाऊन दे. आणि शैर महादेव रचना करी करी असा कवी राहतो वाशित वया जमान्यात. पण ह्या असणाऱ्या उद्धवाला जे विठ्ठल युवराज लागला बोलायला, बाबा मी वचन दिले माझ्या भक्ताला, जर तू माझं म्हणणं नाही ऐकलं तर डाग लागेल माझ्या वचनाला. म्हणून करता देव लागला होता विठ्ठल सांगायला आलेल्या आपल्या उद्धव भक्ताला त्या जाग्याला. उद्धवाने जेव्हा विठ्ठलाचं बोलणं ऐकून घेतलं त्यावेळेला भक्ताच्या पायात देव भक्ताची लागला विनवणी करायला, डाग लागेल माझ्या वचनाला. उद्धवाला ऐकणं भाग पडलं त्यावेळेला. देव लागला होता सांगायला तेव्हा उद्धवानं देवा विठ्ठलाचं बोलणं मान्य केलं त्या टायमाला. ठीक आहे म्हणला देवा, माझ्या म्हणण्याप्रमाणे मला जन्म द्यायला पाहिजे, एवढी संभव असा मला जन्म देणार असाल तर त्यावेळेला निघून जाईन मी त्या मानवाच्या पोटाला त्या ठिकाण्याला. एवढं म्हणल्याबरोबर देवा विठ्ठलानं उद्धवाचं म्हणणं मान्य केलं. उद्धवाला लहान बाळ केला, एक मोठा शिंपला धरला हाताला आणि त्या शिंपल्यामध्ये या लहान बाळाला देवानं घातला त्या जाग्याला. आणि तोच शिंपला नेऊन सोडला वाहत्या गंगेच्या पाण्याला. पाण्यातून शिंपला लागला वाह्याला. वाह्याला लागला होता शिंपला वाईट वाईट त्या ठिकाण्याला. पाटेव चार वाजायला उमड्याच्या बागेला. आमादी बघा पंताला त्या झोपल्याल्या जाग्याला. झालं बरं या दिवस स्वर्गवासी झाला. देवबाया नावता बापाचे बघा आठवण झाली बघा मुलग्याला.
काळोखा वाहतो एवढ्यात पाठी 4 वाजायला देवानं दामाजीला झोपल्या जाग्याला स्वप्न लागला होता सोडायला दृष्टांत लागला द्यायला त्या ठिकाण्याला उदयिक सवळच्या पारी स्नान करण्यासाठी जाचेली भीमा नदी तीरे त्यावेळी या भीमा नदीच्या तीराला एक शिंपला व्हाईत येईल तुझ्या जवळल्या बाजूला त्या ठिकाण्याला त्याच शिंपल्या मधून बळ मिळेल तुझ्या पोटाला तोच तुझा पुढचा पुत्र समज त्याच तू पालन पोषण कर तो तुझ्या वंशाचा उद्धार करेल त्यावेळेला म्हणून देवानं दृष्टांत दिला दामाजी पंतला त्यो गैप झाला त्या जाग्याला अवधीला सवळ तांबडा फुटायला रामाची रात्र सरून गेली आणि सवळच्या पाऱ्याला सवळ तांड फुटायला निर्माण व्हायला त्या ठिकाणी आला सवळच्या या पाऱ्याला बघा सवळच्या पाऱ्याला दामाजी त्या या पंतान दामाजी त्या या पंतान गडा करंडा हातात गडा करंडा हातात मलेवाडी या गावाला कोण होत रायाला कोण होत रायाला आवड या कुळीला बघा आवड कुळीला सका मामा या नावाचा सका मामा या नावाचा झालं बरं या दिवस स्वर्गवासी झालं या लाडक्या त्याच्या लेकर तुकारामय नावाचा सुरत्या माझ्या वसंत्याचा बघा शाहीर गाण्याचा याच्या या वळवीला बापा याच्या या नावावर काही दिलेलं नाही अजून अजून का उद्या उदार जीवन लागे तुझ्यावरी मग काहीच सुचना नुसत्या करतोय खाना खुणा मुलगी मामाची बटन मिस कॉल मारतोय पुन्हा पुन्हा मुलगी मामाची बटन असणारा दामाजी सवळच्या पाऱ्याला चाक दिशी उठला भीमा नदी तीराला गेला निघून लागला उलटा जायला आंघोळ सोडलं त्या जाग्याला आंघोळ सवळ केलं पाण्याचा घडा भरून घेतला फुलं पुष्प थोडी केलेला घडा लागला कंडा भरायला त्या जाग्याला निघून आला देवाच्या रावळामध्ये येऊन केलेला काय लावतो बाबा आता करायला देवाची सेवा तर पाहिजे करायला पण असणाऱ्या पाण्यात शिंपला गावलाय आपल्याला काही करावं या शिमल्याचा म्हणून दामाजी पंत त्या ठिकाण्याला घरा करंडा ठेवला रावळा आणि माघारी फिरला घाई घाई न दामाजी त्या टायमाला कुठं बाबा आता जायला निघून गेला आपल्या घरवाड्याला जाऊन घरगुत्याच्या तोंडाला आणि बाहेरल्या बाजूला हे काय लावतो बाबा आता करायला आपल्या गोनाई राणीला हाकाळी मारायला राणीनं पतीचा आवाज ऐकला त्यावेळेला हा गाडी लागला होता मारायला एवढ्या अवधीला राणी म्हणाई घाई गेली दरवाजा लागली उघडायला त्या जाग्याला दामाजी पंताना दामाजी पंताना हातातला शिंपलाया हातातला शिंपलाया हातातला
माझं वाशी गावने राज्यात नाव कवीर तालुका, वाशी गावने राज्यात नाव कवीर तालुका. या भारतात भाग्यवंत राज्य कोणता, राज्य महाराष्ट्र पुण्यशील भारत, राज्य महाराष्ट्र पुण्यशील भारत. असणारा दामाची शिंपला घेऊन दारी उभा राहिला. राणी गोणाई हाकाळी मारल्याबरोबर जवळ यायला निघून आली होती बाहेरच्या बाजूला. राणी घोडाईच्या हाताला दामाजीनं शिमला दिला त्या ठिकाणी आला. भगवंताच्या कृपेनं हा प्रसाद मिळालाय आपल्याला. आनंद झाला, दोघांच्या जीवाला आनंदाच्या भारात त्यावेळेला. काय झाली होती करायला त्या ठिकाणी आला. शिंपला घेऊन दोघं चालली 3 वाश्या गुंपला. एवढ्यात जात्या वाटेला तो शिंपला त्यावेळेला. तुबक लागला उतावावर आता व्हायला. लहानताना सुंदर बालक लागला दिसायला त्या ठिकाणी आला. बाळ पाहून आनंद झाला दोघांच्या जीवाला. आनंदाच्या भारात एकमेकाला दोघ लागली बोलायला. भगवंताच्या घराचा प्रसाद मिळाला आपल्याला. वांजपणाचा डाग आपला पिटला. पालन पोषण पाहिजे ह्या बाळाचं आपण करायला त्यावेळेला. म्हणून नीती नियमाप्रमाणे बाळाचं पालन पोषण लागलीत करायला. दामाजी माघारी देवळात गेला. देवाच्या आनंदानं सेवा केली. परत घर वाड्याला आला. 5वीच्या दिवसाला बाळाची 5वी पुजली. त्या टायमाला जशी लागली होती आला असं करायला त्या ठिकाणी आला. असे दिसतील त्या दिवसाची तिथी साजरी केली. आणि 12व्या दिवसाला देवाचं पाहिजे आपण बाळाचं नाव ठेवायला त्या ठिकाणी आला. म्हणून असणारा दामाजी विचार करतो मनाला. भगवंतानं बाळ दिलाय आपल्याला बारशासाठी. तेव्हा पांडुरंगाला त्यावेळेला पण या बाळाचं पाहिजे नामस्मरण करायला त्या ठिकाणी आला. म्हणून असणारा हा दामाजी रामा धर्माच्या पार्याला आला लावतो बावर आता करायला. निगुण गेलाया, निगुण गेलाया, गेलाया भट भटजीच्या वाड्याला, भट भटजीच्या वाड्याला. आलेल्या दामाजी पंताला, पंताला बसायला बसकार, त्यानं बसकार त्यागला.
दामाजी भटजीच्या वाड्याला जसा निघून गेला होता भटजीच्या वाड्याला भटजीच्या बाळानं त्या ठिकाणी आला आलेल्या दामाजीला नेत्रानं पाहिलं, घरी बोलवलं, बसायला बसकार टाकलं. कशाच्या निमित्तानं त्यावेळेला निघून आलायचा माझ्या घरवाड्याला एवढं म्हणल्यानंतर दामाजी लागला होता काय बोलायला त्या जाग्याला. बाळाचा आज 12वीचा दिवस, बारशाचा थाटमाट घरवाड्याला, पण बाळाचं नावच नाव त्यावेळेला. माझे बाबा रे तुम्ही आता सांगायला एवढं म्हणल्या बरोबर भटजीच्या बाळानं कडी पाठ घेतला. होती पंचांग त्या ठेवलं, पानानं पान त्यावेळेला. लागला होता बाबा रे आता पालटायला. पहिल्या पानाला श्री गणेशा, दुसऱ्या पानाला ओम नम शिवाय, पानानं पान पालटीत गेला आणि 5व्या पानाला काय लागलं होतं बाबा रे आता दिसायला. शिंपल्या मध्येच बाळदेवाचं नामस्मरण लागला होता करायला. त्यावरून बाळाचं नाव काय ठेवावं तर नामदेव त्यावेळेला. करता लागला होता बामणाचा बाळ सांगायला आलेल्या दामाजी पंताला त्या जाग्याला. भटजीचा दाम भटजीला दिला, आनंदानं दामाजी घरी आला. बाळ पाण्यात घालायचा, पण देवासारख्या देवानं बाळ दिलाय आपल्याला. म्हणून करता लागला होता दामाजी विचार करायला त्या जाग्याला. या असणाऱ्या देवाला बारशासाठी बोलूया आपल्या घरवाड्याला. म्हणून करता या दामाजी पंतानं त्या ठिकाणी आला. पळत धावत निघून गेला, पळत धावत निघून गेला. विठ्ठलाच्या या बघा रावळा, विठ्ठलाच्या या बघा रावळा. विठुरायाला हात ध्यान जोडलं, पाया लागला बघा पडायला. आपल्या कृपेनं बाळ मिळाला, आज माझ्या घर बघा वाड्याला. परस बाळाच आहे चला जाऊया, 3 वाश्या बघा गुंफला. धरलं देवाच्या बघा हाताला, वाट लागला बघा चालैला. अवघड खानाच मुलखाच नावर, मला वाटत भेटायला जावर. घाईघाईने दामाजी देवळात गेला, जाऊन देवा विठ्ठलाला दोन्ही हात जोडलं. त्यावेळेला दोन्ही हात जोडलं, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला लागला होता बोलायला त्या जागेला. आपल्या कृपेनं बाळ मिळालाय देवा, आज बाळाचा बारसा आहे घर वाड्याला. निघून जाऊया तुमच्या कृपेनं बाळ मिळाला आम्हाला. तेव्हा निघून जाऊया त्या 3 वर्षाच्या खुपीला त्यावेळेला. देवाला संगतीला घेतला आणि दामाजी वाटचाल करीत करीत त्यावेळेला निघून कुठे बाबा रे आता जायला. सीझन कसे आहे? सीझन आता लग्नाचा आहे. हो लग्नाचा आहे. हो आता लग्नाच्या वयात मुलगा आला की घरोघरी विषय चाललेला असतो. चालू वर्षी पोरग्याचं लगीन करायचं. हो असं म्हणा की आई बापाचं बोलणं असतंय आपल्या खोलीत, आणि मुलगा बाहेरल्या खोलीत. आई बापाचं बोल त्याच्या कानावर जात. त्यावेळी मुलगा हरकून पाण्याने मुलगा हरकून पाण्याने खुल्या शंकर्यावानी. हा कारण आमचं माझं लगीन होतंय. लगीन होतंय. आणि खरोखरच योगा येवण गोष्ट कशी घडती बघा. कोणास ठाऊक काच्या बाई, कोणास ठाऊक काच्या बाई, पोर लग्नाला राख्यात नाही. कोणास ठाऊक काच्या बाई, पोर लग्नाला राख्यात नाही.
वाजवायला पाहिजे त्याच्या मिशा कानात चालल्या कोणाच्या? हा आई बापाचं बोलणं आतल्या खोलीत असतं आणि पोरगा बाहेरच्या खोलीत बसलेला असते. आई बापाचं बोलणं मुलग्यानं आई ऐकलं की मग त्याच्या चेहऱ्यावर नवीन वलाई, पोर लग्नाला हलत्यातली. पण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात फरक आहे. 100% फरक आहे. लग्न करायचं म्हणलं की पूर्वी विचारायला घरी तू पोरग्याचं लग्न करणारा का म्हणून. आता तुमच्या पोरग्याचं काय आहे का ठरवायचं मग? आता पोरीच्या घरला जाणार विचारायला जायला लागले. देता का तेवढी? देता का तेवढी? पूर्वीच्या काळात एखादी म्हातारी असायची, 4 मोरी म्हातारी माणसं असायची. तिच्या संघ होय. हा. 15 रुपयाचा डोक्यावर आजीबाई काय कराय? निघाले नातवाला पोरगी बघाय. नातवाला मुलगी बघाय. हा आता मुलगी बघायची म्हणजे की पहिल्यांदा फोटो आणि बायोडाटा व्हॉट्सअपला मोबाईलवर त्यात बघायची, पसंत बरी वाटली आम्ही उद्या येतो बघायला. मग निरोप पुढे द्यायचा. असलं हे आताच जग आहे. तरी सुद्धा एका भाजांना काय केलं, एक डझनभर बायोडाटा काढलं. इष्टमित्र पै पाहून सगळ्यांना दिलं हा. आणि बायोडाटा काढल्यावर मग काय केलंय? मुली बघायचा लावलायचा पारा, प्रत्येकाला दिलाय बायोडाटा. डझनभर बायोडाटा वाटलं. ज्याला बायोडाटा दिलाय तो दुसऱ्या दिवशी सकाळी घात पडायचा काम नाही घेऊन लगेच त्याला जाऊन घातला की बर काय झालंय ते बायोडाट्याचं. काल बायोडाटा दिलाय तो सकाळी जाऊन विचारतो काय रात्रीत ऊन येते. असलं युग आताच आहे. हा तरी सुद्धा त्या बायोडाटा दिला. त्याला मुलगा काय म्हणतो माहित आहे? हा. एवढं बघा बघा कुठं जुळत नाही, पोरं लग्नाला हलत्यात नाही. पण 1 डझन बायोडाटा वाटल्यात कोणी नाही कोणी एखाद्या बाजारात आणून काढला आणि ह्या बाजाराचं लग्न. ठरलं. मग आता लग्न ठरलं, पुढे प्रोसेस काय? पहिला साखरपुडा. म्हणजे लग्न ठरल्यावर साखरपुडा आला. हा पूर्वीच्या पद्धतीचा साखरपुडा वेगळा आणि आताचा साखरपुडा वेगळा. वेगळा आहे. आता साखरपुड्याला जायचं असताना हा पूर्वी कसं रीतिरिवाजाप्रमाणे जायचो ते लांबडात चिरलेला कांदा असायचा बटाट्याच्या भाजीत, कांदा पोहा असायचं. पण आता त्यातलं काही नाही. हा. आताची फॅशन कशी आहे माहित आहे? हा लग्न ठरलं आणि साखरपुडा झाला, 15,000चा मोबाईल दिला. अहो आता पद्धत बदलली. साखरपुड्यात गिफ्ट दे लागते. कसला मोबाईल आहे? 12-13,000 मूळ किंमत, 2,000 जीएसटी गेली तरी चालेल. कुठल्या आबा म्हटलं त्या बोटवर केला हो. स्क्रीन टचचा असं म्हणा किरणचा. म्हणजे ह्या नावाचा एखादा कोणतरी असला तर माझा म्हणून येईल. पण साखरपुड्याला जाताना गिफ्ट हा मोबाईल द्यायचा. नवऱ्याला नवरीनं अंगठी घालायची आणि नवऱ्यानं मोबाईल द्यायचा. पहिला मुलग्याकडे आहे, आता मुलगीला दिलाय नवीन. आता लग्नाची तारीख जवळ ही पर्यंत या दोघांचं काय काम आहे? आता रात फोनवर बोलतोय, पोरं लग्नाला हलत्यात नाही. घ्यायचं आणि माडीव जायचं. टेरेसवर. हा टेरेसवर. टेरेसवर जायचं. आई बापाला वाटते पोरगाम आज लवकर झोपाय गेले, 9ला झोपाय गेले. पण हे कमीत कमी 2 वाजेपत्र गोंगड्यात बायकोसून बोलत असते लग्नाच्या अगोदर. ते असलं आजकालचं युग आहे. अंगावर घ्यायचं आणि आज चॅटिंग करायचं. हा. हा पण योगायोगानं हा खरोखरच आता पाठीमागे 2-3 वर्षात बघितलं आपण लॉकडाऊन पडलं. बरोबर आहे. पाऊस पाहिजे तसा नको तसा लागला. बरोबर आहे. त्यामुळे महापूर आला. बरोबर. असं जर काय झालं तर नवरा इकडे मराठी नवरी तिकडे असं काय व्हाय नको. म्हणून या पाथऱ्याच्या जीवाला ती आणि रात ध्यान काळजी हो. बरोबर आहे. पण योगायोगाने एक दिवस तारीख लग्नाची आली जवळ, नवरदेवाचा जीव तळमळ. गमन झालं काय? गमन झालंय नाही, पोटात भीती आहे ना. कवा वाजता एवढं पुन्हा पण
ठरल्या नियमाप्रमाणे माऊलीने एक दिवस पडल्या अक्षदा दोघांच्या डोई पोर लग्नाला हराट्यात देवाची शिरावर हाई पोर लग्नाला हराट्यात खरोखरच नियमाप्रमाणे होतं तसं लग्न झालं. हा 4 दिवस तिकडे तिकडे गेलं आणि पूर्वजाची पद्धत आई वडिलांना मुलग्याला सांगितलं बाळ आता वावर जत्रा तेवढी करून ये. बरोबर आहे. आता वावर जत्रेला जायचं म्हटल्यानंतर पूर्वीच्या काळात कसं वर्धावला असायचा करुली असायची मिळून मिसळून जाय. बरोबर आहे. आता वावर जत्रेला जावं म्हणजे की किक मारायची गाडी बायकोला घ्यायची दोघंच वावर जत्रेला. आधीमध्ये कोण नाही. आधीमध्ये कोण नाही. आता मोबाईलचं युग आहे. गाडीवरनं वावर जत्रेला जात असताना मोबाईल खिशात आणि कानात गाणे ऐकायला. गाणे ऐकायला. हा वावर जत्रेला घाई घाईने गेली ज्योतिबाचं दर्शन केलं माघारी फिरली पुन्हा मोबाईल खिशात स्क्वाड कानात. गाडीवर या बाजारानं किक मारली बसला. बायको गाडीवर बसताना त्या मुलीच्या हातातली पर्स जरा पडली. गाडीवर मुलगी बसली पर्स पडली. गाडी थांबवा कानात स्क्वाड आहे घ्यायला कुठं ऐकतोय. गिरुलीचा घात पास करून गाडी खाली आली आणि म्हणते काय झालंय तर माझी जरा पर्स पडली. रस्त्याच्या कडेला बाजूला गाडी घेतली. गाडी उभा केली येतो म्हटलं घेऊन. आता एवढ्या लांब पर्स घेऊन चालत जर या झालं तर वेळ लागणार का नाही. थोडा वेळ लागला. त्या बाजारानं खिशातला मोबाईल काढला गाडीवर ठेवला कानात स्क्वाड आहे मोबाईल बघित बसला. बरोबर आहे. बराच वेळ झाला. एवढ्यात रस्त्याच्या कडेला एक खोली बाई होती. चार दिवशी उठून याच्या गाडीवर बसली. त्याने तो मागे बघितले तो मोबाईलच्या नादात. त्याला वाटलं बायकोच गाडी बसली म्हणून याने किक मारली पार घातला. दारात आला गाडी उभा केली गॅलरीत असं म्हातार उभा राहिलेलं. याला जाताना म्हटलं बायकोला घेऊन गेला पण कोणी घेऊन आला. गाडी उभा केली उतार की एक नाही दोन नाही उतार म्हणतोय ना. एक नाही दोन नाही. तिसऱ्या डावाला रागा उतार म्हणतोय ना. त्यावेळी झाक दिशी गाडीवर खाली उतारणे हे करी त्याच्या पुढे आली. मग त्याला कळलं की आपली बायको ज्योतिबाच्या डोंगरावर राहिली. ही वावर जत्रा आताच्या युगातली अशी आहे बघा. म्हणून पहिलं जे रीतरिवाज होतं माणसाने काही नियम घालून ठेवलं होतं ते खरोखरच योग्य होतं. पण असं युवराज असणाऱ्या देवाला संगतीला घेऊन दामाजी घरी आला. देवा विठ्ठलाने येऊन बाळ डोळे भरून पाहिला त्यावेळेला नेत्राने लागला होता पायाला. आनंद झाला आपल्या या जीवाला देवाच्या त्या ठिकाण्याला. देवानं पाळण्यामध्ये घातला आणि बाळाच नाव भटजीनं सांगितल्याप्रमाणे त्या टायमाला नामदेव म्हणून आलो होतो बाबऱ्याचा देवायला. नामदेव असं बाळाचं नाव ठेवलं कारण शिंपल्यातच बाळ देवाचं नामस्मरण करीत होता. विठ्ठल विठ्ठल ध्वनी त्या शिंपल्यातून येत होता. म्हणून बाळाचं नाव नामदेव ठेवलं. बारशाचा थाटमाट केला. आलेल्या पै पाहुण्याला सगळ्याला जीव खाऊ घातलं. आहेर केलं आणि आपापल्या मार्गाने सगळी गेली. हे विठ्ठल सुद्धा रावळाला परत गेला. निघून गेला होता आपल्या रावळा देवळाला त्या ठिकाण्याला आणि ह्या दामाजीच्या वाड्याला त्यावेळेला. आई बापाच्या लाडात आई बापाच्या प्रेमात दिसा मासानं दिव्याच्या ज्योतीनं आणि सूर्याच्या तेजानं हा बाळ लागला होता वाढायला. लाडाचा फोर लागला होता व्हायला त्या जाग्याला. एवढ्याचा उदीला आणि दामाजीला विचार पडला मनाला. आपल्या आता म्हणला 2 पोटाची 3 पोट झाली त्यावेळेला. तेव्हा पाहिजे आपण काय करायला त्या ठिकाण्याला. नुसतीच जर देवाची सेवा करीत बसलो तर हे कसं भरायचं म्हणला. आधीच बार काय पोट तरी भरलं पाहिजे. हा म्हणून म्हणलं आपल्या पोटा पाण्याचा काहीतरी उदरनिर्वाह पाहिजे बघायला. म्हणून करता त्या ठिकाण्याला. मागे आलेले तिकडे जाऊन बसणार. म्हणून दामाजीने विचार केला काय नाही आपल्या पोटा पाण्याचा काहीतरी उद्योग पाहिजे बघायला. काहीतरी पाहिजे आपण उदरनिर्वाह चालवायला. म्हणून दामाजी पंथ लागला होता विचार करायला त्या जाग्याला. पुण्या एका दिवसाला जवळच्या पाऱ्याला पाऱ्याला
सवार चली रे मैं तो अपने साजन के द्वार चली रे एक दिवस हा दामाजी निघून सोळच्या पाऱ्याला गेला झाडीदाट जंगलाला निघून गेला झाडीदाट जंगलाला लाकडाची लागला मुळी तोडायला त्या जाग्याला तोडलेल्या लाकडाची मुळी बांधलेली मुळी लावली शिरा मात्याला निघून गेला बाजार पिटला आणि मुळी लागला होता विकायला त्या जाग्याला पण गिराईक लवकर भेटना मुळीला उशीर झाला घरी यायला चिंता पडली कोणाला तर गोणाई राणीला जसं या गोणाई राणीला लागी होती हुरहुरा वाटायला त्या जाग्याला आपलं पती गेल्यात बाजार पेटेला अजून आलं नाही तर घर वाड्याला उशीर झालाय देवा विठ्ठलाच्या सेवेला म्हणून करता राणी गोणाईनं मनाचा विचार केला त्या टायमाला 8-9 वर्षाचा हा नामदेव गलीत खेळ लागला होता खेळायला जसा लागला होता खेळ खेळायला राणी गोणाईनं मनाचा विचार केला आणि त्या नामदेवाला त्या जाग्याला आकाली लागली मारायला मातेचा आवाज ऐकला पळ धावत निघून आला 3 वर्षा गुंपला लागला होता आपल्या मातला बोलवायला कशाच्या कारण बोलिलोच मला सांग लवकर त्या टायमाला बाबारे म्हणली तुझं पिता गेल्यात बाजार पेटला उशीर झालाय देवा विठ्ठलाच्या सेवेला पाण्याचं घर आणि निवदाचं पात्र घे तुझ्या हाताला निघून जायचं त्या देवा विठ्ठलाच्या रावळाला आणि देवाची पूजा अर्चा करायची त्या ठिकाण्याला आईचं बोल ऐकून घेतलं नाही हा नामदेव मात्र त्या टायमाला लागला होता बाबारे हाता करायला निघून बागात हाताचा गेला मार्गाला बघायला गेला वाट लागला चालायला चालायला ग वाट लागला चालायला चालायला गेला बघा निघून निघून जाय विठ्ठलाच्या रावळाला रावळाला ग पाणी घालीत घालीत फुलं पुष्प वाईत वाईत देवा दावीत दावीत एवढ्या भार वेळात वेळात पदरावरती जर तारीला मोर नाच राहावा अन आई मला नेसव घालून वा आई मला नेसव घालून वा ढोलवाल्या दादा तुला झाले तरी काय मटण लई झालं मटण नाही झाले 2-2 नाव वाटत एकदाच घ्यायचं का तुमकवाल्या दादा तुला बी झालंय तरी काय पण अजून तरी चहाचा पत्ताच नाही अजून तरी चहाचा पत्ताच नाही सगळ्याचा आहे का गुळाचा अजून तर आम्हाला दिलेला नाही त्यामुळे त्याची चव काय कळणार नाही करणार नाही पण आमचा च्या कसा आहे माहित आहे का ठेवायच्या अगोदर सांगतो त्या पद्धतीने करता येईल ना कारण आम्हाला च्या कसा लागतोय आल्याची पावडर त्यात घातली वेलदोडा बारीक करून टाकला जंगलात आलायचा दुकान नाही यायचं दुकान नसेल खरं मल्लेवाडीत मगाशी 2 एकर भात घेऊन घेतली कांदायला भात कांदायला 2 एकर गेलं खाली मग येतो तिथं येतीच नाही वर बाजार बैलगाडी
होती की जोड होती का मग जोड गाडी असेल नाही काय दोन बैल चुकल्या सांगा असं कसं होईल दुकान नाही असं कसं होईल पण आम्ही सिटी लगत ना आलोय ना तुम्ही शेणा लगत आम्ही सिटी लगत ना त्यामुळं आम्हाला ती सवय कारण आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय आम्ही सुद्धा लय लय चॅप्टर हाय आणि चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार नाही चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार नाही चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार नाही तुकाराम आवड बघूया करतोय काय नामदेव आईच्या म्हणण्याप्रमाणे घाई घाईनं त्यावेळेला निघून गेला देवा विठ्ठलाच्या रावणाला जाऊन लागला शिळपूजा उतरायला देवाला लागला ताज्या पाण्याचा शिकाला द्यायला त्यावेळेला बापाचा नियम लागला चालवायला कुठं देवाचं अंग भिजलं नाही भिजलं 8 वर्षाचा अज्ञान बालक कसा देव पुजायचा माहित नव्हतं नामदेवाला कुठे फुलं घातली कुठं नाही घातली त्यावेळेला अरे याक आडवं लागलं पडायला याक लागलं उरपाट पडायला त्या ठिकाणी आला अशी देवाची सेवा केली निवदाचं पात्र देवाच्या पुढ्यात ठेवलं दोन्ही हात जोडलं देवाला त्यावेळेला दर्शन लागला घ्यायला माघारी सरून उभा राहिला त्या ठिकाणी आला आणि नामदेव बोलतो देवा विठ्ठलला देवा 12 वर्षी झाली माझं बाप येतात आपल्या रावळाला देवा विठ्ठला सेवा तुझी करत्या त्या ठिकाणी आला आज पहिल्याच दिवसाला आम्ही आलोय आपल्या सेवेला वेळी वाकुडी सेवा केली मान्य करून घ्या देवा आणि माझ्या पात्रातला नैवेद्य त्यावेळेला नैवेद्य पाहिजे तेवढा खायला मी जाईन निघून घरवाड्याला त्या जाग्याला एवढं म्हणून नामदेव हात जोडून उभा राहिला अर्धा तास गेला पण देव काय येईना आणि नैवेद्य काय खाईना त्यावेळेला देवाची पाषाण काय हरणा त्या ठिकाणी आला गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा मुरारी येईल या गौरीच्या सणाला मला बाई माहेरी नेईल गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा मुरारी येईल या गौरीच्या सणाला मला बाई माहेरी नेईल कसा युवराज हा पूर्वीच्या काळात गौरीच्या सणाला भाऊ जर बहिणीला आणाय निघाला 4-8 दिवसाच्या अंतरावर घुंगराची गाडी बहिणीला आणायला एका नव्हे घुंगराची गाडी 2 बैलाची 2 बैलाची गाडी हा आता किक मारली की 2 मिनिटाचा भाऊ दारात बहिणीच्या दारात विचारतो ताई झालंय का नाही मला तुला घालवायचं आहे. मला बायकोला बायकोला म्हणजे आणाय गेलाय बहिणीला आणि बहिणीच्या दारात बायकोचं नाव बरोबर आहे पण पूर्वीचा काळ असा नव्हता हा सासरमध्ये असणारी बहीण आपल्या माहेरचं वर्णन कशी करीत होती बघा हा माझ्या माहेरच्या वाट लागतंय आंब्याचं बन माझ्या माहेरच्या वाटेला लागतंय आंब्याचं बन आंब्याचं बन आहे भाऊराया येईल त्या बनात थोडीफार विश्रांती घेईल हा आणि मग मला माहेरी घेऊन जाईल बरोबर आहे भाऊराया विसावा घेईल मला माहेरी नेईल माझ्या माहेरच्या वाटेला लागतंय फणसाचं बन भाऊराया विसावा घेईल मला माहेरी नेईल
काळात कसं आहे माघारी गौरीला आल्या 15 दिवस झिमानी फुगडीचा खेळ चालायचा. तिकटीला झिम्माफुगडीचा खेळ असायचा. आता बघायला सुद्धा राहिला नाही. आता कसा बघायला राहील? कारण आताची माघारीन गौरीच्या सणाला आली. हा माघारीन टीव्हीच्या पुढ्यात आणि रिमोट माघारणीच्या हातात. आता कुठं काय करते? आई कुठं काय करते? आई जेवण कुठलं करते? अशी तोशी बरोबर म्हातारपणात लगीन करते. त्या मालिका ह्यांच्या. हा पण पूर्वीचा काळ असा नव्हता. या असणाऱ्या झिम्माफुगडीच्या खेळामुळं सगळेजण एकत्र जमले की एकमेकीचं सुख दुःख गुज गोष्टी एकमेकीला सांगत होत्या, कळत होत्या. कळत होत्या. तो पूर्वीचा काळ होता. पण आताच्या काळात ते काय राहिलं नाही. त्यामुळं जुनी आठवण होईल मला बाई.